संपूर्ण महाराष्ट्र लाईव्हद्वारे या ठिकाणी आपल्या 101व्या शंकरपटाचा आस्वाद घेतात। यात 45 क्रमांकाची जोडी सुटण्यासाठी तयार आहे। डावीला आहे लालू पाखरू एकोडी वर्सेस उत्तरेला, उजवीला आहे अथर्व कमाने पिंपळगाव सडक। क्रमांक 45 ची जोडी सुटण्यासाठी तयार। ड्रायव्हर, चालक आणि मालक सुद्धा अथर्व कमाने, ज्यांना लहानपणापासून बैलगाडा क्षेत्राचा नाद आहे। अवघ्या 1 महिन्यापासून ज्यांना हा नाद लागला असे अथर्व कमाने चालक मालक स्वतः या ठिकाणी उजवीला कातिल की गाडी पहिल्यांदा एक जोडी त्यांनी विजय केली आणि दुसरी खूपच सुंदर असा ड्रायव्हर आपण बघू शकता। ड्रायव्हरची चालाकी अथर्व कमाने दांडगा अनुभव उर्फ अथर्व कमाने उर्फ कातिल की गाडी। उजवीला आहे अथर्व कमाने वर्सेस डावीला लाल पाखरू एकोडी। सुंदर असा सामना शेवटच्या क्षणी बघू कोण टॉप मारतो आणि तेवढ्याच थाटात तेवढाच रुबाबात अंतर पार करून विजयाच्या दिशेने आगेकूच करणारी जोडी ती म्हणजे लालू पाखरू एकोडी विन। लालू पाखरू डावी साइड विन। डाव्या साइडला आहे दुडेश्वर साव सागडे तुडमापुरी वर्सेस उजवीला आहे मितांशू घारपुरे पिंपळगाव। दोन्ही आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या ह्या बैलजोड्या। जोडी क्रमांक 44 डावीला दुडेश्वर साव सागडे तुडमापुरी आणि उजवीला मितांशू घारपुरे पिंपळगाव सडक। जोडी सुटण्यासाठी सज्ज। आपण थरार अनुभवू शकता। कमेंटद्वारे नक्की कळवू शकता की कोण होणार विजेता। कमेंट करण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे। सबस्क्राईब केल्यानंतर आपण आपले मत व्यक्त करू शकता। आणि जोडी सुटली पिंपळगाव सडक येथील शिस्तबद्ध शंकरपटातील जोडी क्रमांक 44 सुटली। डावीला आहे दुडेश्वर साव सागडे तुडमापुरी आणि उजवीला आहेत मितांशू घारपुरे पिंपळगाव। कोण होणार 44 क्रमांक 5500 रोख रकमेचा मानकरी। दोन्ही जोड्या टॉपच्या आणि दोन्ही जोड्या अंतिम रेषेपर्यंत शेम सर्व ताकीदनिशी। परंतु शेवटच्या क्षणी कोण टॉप मारतो। उजवीला मितांशू घारपुरे, डावीला आणि विजय जोडी आहे दुडेश्वर साव सागडे तुडमापुरी। विजय दक्षिण नाणेला उत्तर नाणेला बिजली उद्या दोनोटे मिळणार ह्या जोड्या सुटलेल्या आहे। ही जोडी सुटलेली आहे। 43 क्रमांकाची जोडी सुटलेली आहे। अंश शिवंकर डावीला आणि उजवीला आहे बिजली गुज्जर दोनळे पिंपळगाव। मेंढा बिजली गुज्जर दोनळे यांच्या घरचा साज उजवीला आणि डावीला आहे विरुद्ध ह्या दोन्ही मालकांनी आपली जोडी तयार करायची आहे। डावी साइड विजयी जोडा अंश शिवंकर पिंपळगाव सडक। या ठिकाणी आपण बघू शकता जोडी सुटण्यासाठी तयार 46 क्रमांक अंबरखाना मित्र परिवार पिंपळगाव सडक वर्सेस नानाभाऊ जीवतोळे पिंपळगाव। आणि क्रमांक समुद्र राजस्थान त्याचा फुटाळा ह्या जोडी मालकांनी आपापल्या जोड्या लवकरात लवकर हजर करा।
सुटला. जोडी क्रमांक पिंपळगाव शिस्तबद्ध शंकरपटाचा जोडी क्रमांक 46 सुटला. डावीला आहे अमरखाना मित्र परिवार पिंपळगाव वर्सेस नानाभाऊ जीवतोळे पिंपळगाव. उजवीला नानाभाऊ, डावीला अंबरखाना. कोण होईल विजेता? उत्सुकता सिगेला लागलेली आहे आणि शेवटच्या क्षणी अंतिम क्षमाला याद्वारे आपण स्पष्ट करू शकतो की शिस्तीत पळणे तेवढाच महत्वाचा आहे. स्पीड राहून अर्थ नाही, तर शिस्त तेवढीच महत्वाची आहे. आणि शेवटपर्यंत पोहोचून अंबरखाना मित्र परिवार विजयी. त्यापूर्वी 40 क्रमांकाची जोडी सुटण्यासाठी तयार. ईशांत गिरीपुंजे डावीला आणि शालिकजी ढेंगे उजवीला सुटण्यासाठी तयार. जोड्या सुटल्या. क्रमांक 40 चा पिंपळगाव येथील शिस्तबद्ध शंकरपटाचा जोडी क्रमांक 40 सुटला. डावीला आहे ईशांत गिरीपुंजे गराडा वर्सेस उजवीला शालिकजी ढेंगे पिंपळगाव. कोण होणार 40 क्रमांकाचा विजेता मानकरी? संभाजीनगर वरून तुषार उईके लाईव्हचा आस्वाद घेत आहे. आणि या ठिकाणी विजयी जोडी आहे डावी दान ईशांत गिरीपुंजे गराडा वीर. क्रमांक 40 ईशांत गिरीपुंजे गराडा वीर. जोड्या सुटल्या. क्रमांक 39 क्रमांकाची जोडी वासुदेव काळे डावीला उजवीला अशोक दोनोळे पिंपळगाव सडा. आणि घराण्यामध्ये सुद्धा भाऊ आपल्याची घेत आहे. त्याला काढा. खूप जोड्या कमी आहेत दादा. वर्ल्ड कप मध्ये कमी संघ असतात, पण सर्व काही टॉपचे असतात. त्याच्यानंतर पंधरा काळात निलेश रामनाथ शेरुटी विरुद्ध उत्तरदान छोटू जोडी पाहताना याची जोडी जाहीर. उजवी उत्तरदान विजयी अशोक दोनोळे. अशोक दोनोळे पिंपळगाव विन. क्रमांक 39. जोड्या सुटल्या. क्रमांक 37 जोडा क्रमांक सुटला. डावीला लालू चंदा सोनेखारी वर्सेस उत्तरेला खेमराज निंबारते मुंडेपार. टॉपच्या जोड्या आपण स्क्रीनवर बघू शकता. सुंदर जोडा. उजवीला आहेत खेमराजी निंबारते, डावीला आहेत लालू चंदा सोनेखारी. दुर्गेश उईके उत्तरदान. दुर्गेश उईके उत्तरदान. मागे वळ चला. निंबारते वर्सेस दुर्गेश उईके सोनेखारी. दुर्गेश उईके उत्तरदान. सोनपुरी. सोनपुरी विन. जोडी क्रमांक 36 मैदानात सुटण्यासाठी तयार. डावीला आहे पायल झनकार गिरोला वर्सेस दुर्गेश उईके सोनपुरी. डावीला आहे पायल झनकार गिरोला, उजवीला आहेत दुर्गेश उईके सोनपुरी. आणि जोड्या सुटल्या. जोड्या सुटल्या. 38 नंबर दक्षिण गणेला क्रमांक 36 क्रमांक जोडी क्रमांक सुटला. पायल झनकार डावीला, उजवीला आहे दुर्गेश उईके सोनपुरी. कोणती 35 नाही खबर. हलमारे 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 आले नसतील तर 19 त्रास देण्यात येत आहे. आम्ही 15 मिनिटांमध्ये तुम्हाला अनाउन्स करतो. अरे ऐका काय पाहिजे चल बाहेर जा.
उजवी साइड विन हा, चला. एकोणीसवाले आणि दुर्गेश उईके सोनपुरी. निलेश रामलालजी हलमारे ही यांची जोडी चलू. घंटा नादली, सिटी वाजली, जोडी सुटली, जणू वीज चमकली, खांद्यावर जू, हातात चाबूक, बैलांच्या वेगात दिसे कौतुक. धन्यवाद दादा. मंचावर जायचं तुम्हाला बक्षीस द्यायचं. जोड्या सुटल्या. पिंपळगाव शंकरपटातल्या सिद्धविद्या शंकरपटातला 35 क्रमांक सुटला. दक्षिणेला आहे गुरुदेव सार्वे चिस्टोला आणि उत्तरेला आहे आकाश उईके गराडा. कोण होणार 35 क्रमांकाचा विजेता मानकरी? कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारे तुम्ही वसुली करा. लहान लहान दुकानात तुम्ही जास्त पैसे घ्या हे सुद्धा बरोबर नाही. त्याच्यामुळे कृपया आपण सहकार्याची भूमिका ठेवून काम करावं. रवी भाऊ काशीकर आणि त्यांची पूर्ण टीम. आणि उत्तरदान विजयी झालेले विजयी आकाश उईके, उत्तरदान विजयी गराडा. क्रमांक 35 ची जोडी गुरुदेव सार्वे चिस्टोला वर्सेस आकाश उईके गराडा. 34 क्रमांकाची जोडी सुटण्यासाठी सज्ज आहे. आपण बघू शकता स्क्रीनवर शंभू माळी दक्षिणदान आणि उत्तरदानीला आहे ईश्वर गिरीपुंजे मानेगाव. जोड्या सुटल्या. पिंपळगाव शंकरपटातील जोडी क्रमांक 34 सुटला. दक्षिणेला शंभू माळी पात्री वर्सेस उत्तरेला ईश्वर गिरीपुंजे मानेगाव. कोण होणार 6000 रोख रकमेचा मानकरी? दोन्ही जोड्या टापच्या मालकासाठी पडतायत. टापच्या जोड्या. आणि कोण होणार 6000 रोख रकमेचा मानकरी? दक्षिणदान पांढरदेव उचलली व्हाय बघत केली. आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली. उत्तरदान ईश्वर गिरीपुंजे मानेगाव विजयी जोडी 6000 रोख रकमेचे मानकरी. केवल का विदर्भ केसरी पिंपळगाव. बघू भविष्यात काय होते. 33 नंबरची जोडी सुटलेली आहे. 32 नंबर दक्षिण दक्षिणेला आहे बल्लम रेंगेपार आणि उत्तरेला आहे रुद्रामाळी चिजगाव. या ठिकाणी दोन्ही जोड्या सुसाट वेगाने धावत आहेत. दक्षिणेला आहेत बल्लम रेंगेपार आणि रुद्रामाळी उजवीला, उत्तरदानेला रुद्रामाळी. आणि विजयी जोडी आहे रुद्रामाळी. रुद्रामाळी चिजगाव विन. दादा इथलं पट खूप सुंदर आहे दादा. पिंपळगाव शंकरपट संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघू शकता शिस्तबद्ध असा मैदान आणि रीतसर ठरलेल्या वेळात चालणारा हा मैदान. दरवर्षीच या शंकरपटाचा उल्लेख संपूर्ण कानाकोपऱ्यात पोहोचतो. आणि विशेष बाब म्हणजे आपण बघू शकता भंडारा गोंदिया शंकरपटाची जी पुस्तिका तयार झालेली आहे त्या पुस्तिकेमध्ये आवर्जून 47, 48 आणि 49 पेजवर पिंपळगाव शंकरपटाचा उल्लेख त्या ठिकाणी भंडारा गोंदिया पर्यटन क्षेत्र पुस्तिकेमध्ये नमूद केलेले आहेत. हे आपल्या शंकरपटासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. पिंपळगावचा ऐतिहासिक शंकरपट बोलतो आजही. शंकरपटावर रेखाटली बैलजोडीची कहाणी. चाकच्या रेगात जिवंत आहे मातीचा अभिमान. इथे अक्षरांसोबत जपलं जातं शेतकऱ्यांचं मान. नक्कीच दादा आपली आपुलकी शेतकऱ्याबद्दलच आहे. जोडी सुटली. अंकित भाऊ गंताळे दक्षिणदान. विठ्ठलजी झोडे बरडकिनी वर्सेस राजू लांडेकर शेरपार उत्तरदान. कोण होणार 32 क्रमांकाचा मानकरी? उत्तरदानी सुद्धा जोडी आलेली आहे.
पहिला लाटचा आपला जो वेळ दिला होता त्या पहिल्या लाटची शेवटच्या शेवटची क्षणी जोडी टाप तुमच्याकडे टाकून आहे. क्रमांक आणि त्याच्यानंतर पटकवलेला राजू आपण लेंडेकर आमच्या शेरपा. जोड्यांना झालो. राजू लांडेकर शेरपार विजयी बैलजोडी उत्तरदान क्रमांक 32 ची ही बैलजोडी. परंतु पुन्हा एकदा सिद्ध झालं की शिस्त महत्वाची असते, नुसते त्या पहिला लाट पण पूर्ण संपलेला आहे. त्याच्यानंतर आणि विजयी जोडी आहे दक्षिणदान अंकित भाऊ गंताडे गुडरी विजयी दक्षिणदान क्रमांक 31 ची बैलजोडी. पिवळे झेंडे दाखवा तिकडे जोडे येऊन जा. पहिल्या लाटचा हा आपला जोडा लाट संपलेला लाट आहे. टाका लाट. चिराग भाऊ मेंढे पिंपळगाव वर्सेस नीलम चेपटी कुंबले आणि जोडा सुटला. पिंपळगाव येथील शिस्तबद्ध शंकरपटातील जोडा क्रमांक 28 सुटला. दक्षिणेला चिराग भाऊ मेंढे पिंपळगाव सडक आणि उत्तरेला नीलम चेपटी कुंबले. दोन्ही जोड्या टॉप मध्ये धावा. ड्रोनच्या प्रक्षेपणासह आपण बघू शकता की कोण होणार बाजी. चालू मध्ये आपण कमेंट करू शकता. उजवीला नीलम चेपटी, डावीला चिराग भाऊ मेंढे. कोण होणार विनर? तुमची टीम आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली ती नीलम चेपटी कुंबली. उत्तरदानीची जोडी विजयी झाली आहे. नीलम चेपटी कुंबली क्रमांक 28 चा जोडा. आणि क्रमांक 27 क्रमांकाची जोडी सुटण्यासाठी तयार श्रीराम गुरुजी गिरोला दक्षिणदान आणि उत्तरेला आहेत अनिरुद्धजी घारपुरे पिंपळगाव सडक. दोन्ही जोड्या सुटण्यासाठी सज्ज आहेत. जोड्या सुटल्या. पिंपळगाव येथील शिस्तबद्ध शंकरपटातील जोडा क्रमांक 27 सुटला. दक्षिणेला आहेत श्रीराम गुरुजी गिरोला आणि उत्तरेला आहेत अनिरुद्धजी घारपुरे पिंपळगाव. कोण होणार 27 क्रमांकाचा मानकरी? त्याच्यानंतर झाला 26 नंबर दक्षिणदान पांढरा पांढरा वारी उत्तरदान लाल पांढरा लालबाच्या तोंडापुढी. खूपच सुंदर परंतु निर्विवाद वर्चस्व म्हणता येईल. दक्षिणदान वारी निवडणुकी आलेली आहे. या ठिकाणी विजयी जोडी क्रमांक 25 क्रमांक 27 श्रीराम गुरुजी गिरोला विन झालेली आहे. 27 क्रमांकाचा विजयी मानकरी. तोंडापुढी जोड्या सुटल्या. क्रमांक 29 क्रमांकाचा जोडा सुटलेला आहे. मयंक बिसेन मुंडीपार वर्सेस अष्टविनायक गुप सेंदुरोपा. डावीला आहे दक्षिणेला मुंडीपार, उत्तरेला सेंदुरोपा. कोण मारणार बाजी? दोन्ही जोड्या आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. तोंडापुढी का उत्तरदानीला आहे अष्टविनायक ग्रुप सेंदुरोपा आणि दक्षिणेला महेक बिसेन कोणता मुंडीपार. आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली ते अष्टविनायक ग्रुप
सेंदूरवाफा. ओम घरत तुळजापुरी. अष्टविनायक ग्रुप सेंदूरवाफा क्रमांक हा? 29 ची विजयी बैलजोडी. क्रमांक 24 ची जोडी गुणीराम पुस्तोळे गिरोला वर्सेस ओम घरत तुडमापुरी. कृपया तिथून बाहेर निघू. बाहेर पटकन बाहेर निघू. ओम घरत तुडमापुरी. बाहेर निघ. नाही तर ते सगळे पैसे. नाही बाहेरच निघू. त्यानंतर नको. जोड्या सुटल्या. पिंपळगाव सडक येथील शिस्तबद्ध अशा शंकरपटातला जोडा क्रमांक 24 सुटला. दक्षिणेला चला 23 नंबर दक्षिण गुणीराम पुस्तोडे दक्षिणदान. उत्तरेला आहेत ओम घरत तुळमापुरी. कोण होणार 24 नंबरचा विजेता मानकरी? उत्तरदान पोलीस पाटील बलवकीनी. ओम घरत म्हणत आहेत. बघू कोण होणार 24 नंबरचा मानकरी. आणि आपला अंदाज खरा ठरला. विजयी बैलजोडी आहे ओम घरत तुडमापुरी. विजयी बैलजोडा मालक 7,000 रोख रकमेचे मानकरी. उत्तरदान जोडा क्रमांक चला काय झालं? 24 चा. काय झालं तिथं? आपण बघू शकता यामध्ये दक्षिण दानीवरून धावत आहेत इथं चला मागे वळू. श्रीराम गुरुजी गिरीला उत्तरदानवरून नाही. चला मागे वळा दोघे. पांडव सर. बाळबुदे यांची चला 22 नंबरला काढता आला का? 22 नंबरचा 22 दोन्ही जोड्यांमध्ये नंबर हाकीर लढत चालू आहे. त्यामुळे बघू शकता एवढा सेमच भागत आहे. शेवटचा निकाल जसे आपण पाहू शकतो की कोण आपल्याला अंदाजे पडे कोण तुमच्या काढता आला का? यामध्ये उत्तरदानीवरील जोडी जिंकलेली आहे. गुरुमाडी पांडुरंग बाळबोदे आमगाव वाले यांची गुरुमाडी दक्षिणगाव रँकिंग सहच्या तोरबाई का चिंगी पाटाला दिली पाहून वगैरे. नुकताच जोडी क्रमांक 19 चा निकाल. दक्षिणेला होते श्रीराम गुरुजी गिरोला आणि उत्तरेला होते पांडुरंग बाळबुद्धे यांचा घरचा साज गुरु आणि माळी. आणि 19 क्रमांकाची विजयी बैलजोडी ठरलेली आहे. पांडुरंग बाळबुद्धे यांचा घरचा साज गुरु आणि माळी आमगाव. आपल्या समोर आता दिसत आहे 22 नंबरची जोडी जी की दक्षिण दानीला आहे. मुकुल गावटकर शेरपार वर्सेस उत्तर दानीला आहेत अण्णाजी पटेल बोरा. काय झालं? चला मागे वळा, सगळे मागे वळा. आपले गावचे इथं खूप जोड्या सुटल्या. पिंपळगाव सडक येथील शिस्तबद्ध शंकरपटातील जोडी क्रमांक 23 सुटली. उत्तरेला आहेत पोलीस पाटील बरडकिनी आणि दक्षिणेला आहेत क्रिस्टल कृष्णा पोरा. सवार गोलडोंगरी यांनी मागच्या बाजूला तुमचे लोक वाट पाहतात त्यांना भेट घ्या. कोण होणार 23 क्रमांकाचा विजेता मानकरी? खालीवरती ते लोक बसले आहेत खालीवर स्क्रीनच्या बाजूला. ए भाऊ, आणि शेवटच्या क्षणी टाप टाकून विजय प्राप्त केला आहे. पोलीस विभाग क्रिस्टल भंडाऱ्याच्या माध्यमातून पोरा. पोलीस यंत्रणा इथं कृष्णा क्रिस्टल पोरा विजयी बैलजोडी त्यांनी कृपया घर बसल्या बघत आहेत. नोएडा, कॅनडा, जम्मू काश्मीर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ येथून सुद्धा लाईव्ह स्वरूपात आपल्या शंकरपटाचा पटप्रेमी आस्वाद घेत आहेत. नंबरची चला लवकर स्मृती टाटा टाका लवकर.
16 नंबर तुम्ही तयार आहे काय? चला 16 नंबरचे दोन्ही डोळ्याच्या अंदर तयार आहे. आता कोण दक्षिणदान लाल पांढरा लाल बादशाह झाशी विरुद्ध उत्तरदान पांढरा पांढरा देवलाबाद चित्तामंडी आहे. दोन्ही जोड्या तयार आहे. 18 नंबरची जोडी नंतर 16 नंबरची जोडी सोडण्यात येईल. 18 नंबर लावશે 17 नंबर दक्षिणदान लाल पांढरा मिरची काजला बोंडे विरुद्ध उत्तरदान पांढरा पांढरा दिनेश सांजेवा चांदोली. कमेंटद्वारे सांगत आहेत की आज गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अनबान शान विनर होणार सुलतान सिकंदर. बघू शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतो. फायनल जोडी सुटली. फोकस करा म्हणा जोडीवर. दादा जोडीवर फोकस करा. या ठिकाणी बघू शकता दक्षिणदानीला सौरभ बहेकार वर्सेस दिलीप भाऊ नवखरे. उत्तरदानीला क्रमांक 18 क्रमांकाचा कोण होणार मानकरी. सर्वांची उत्सुकता शिगेला लागलेली आहे. शहनशाह रॉकेट आणि शहनशाह सौरभ बयेकर यांच्या घरचा साज. दक्षिणेला रॉकेट आणि शहनशाह आणि उत्तरेला आहे दिलीप भाऊ नवखरे यांच्या घरचा साज. बघू शकता पटप्रेमी बघू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता असा नाद शंकरपट. BMW ची जागा घेतली त्या सर्जा राजाने. लाखोच्या किमतीची उलाढाल करणारा हा शेतकऱ्याचा सण आणि तेवढ्याच मुलाप्रमाणे ज्यांना जपतात असे त्यांचे नंदी. शंकरपटा बंदीच्या काळात ज्याला कोणी विचारत नव्हते त्या नंदीला आता लाखोची किंमत आलेली आहे. विशिष्ट अशी त्यांची देखरेख चालू असते वर्षभर. त्यांना शेवट ठेवले जाते आणि शंकरपटामध्ये त्यांच्या मेहनतीला फळ मिळत असते. जोड्या सुटल्या. क्रमांक 18चा हा सुटला जोड्याला प्रसिद्ध जोडा मालक दिलीप भाऊ नवखरे यांच्या घरचे रायफल सुसाट वेगाने धावत आहे. उत्तरेकडून प्रसिद्ध जोडा मालक दिलीप भाऊ नवखरे यांचा साज रायफल विरुद्ध जोडी रॉकेट आणि शहनशाह. रॉकेट आणि शहनशाह चिंगी आणि टॉपचा खेळ आपण बघू शकता. रॉकेट की रायफल आणि शेवटच्या क्षणी जी बाजी मारली दिलीप भाऊ नवखरे यांची रायफल. 18 क्रमांकाची विजेती बैलजोडी दिलीप भाऊ नवखरे प्रसिद्ध जोडामाला यांची रायफल. जोडी सुटली. क्रमांक लाल बादशाह दक्षिणेला आणि देवला पार चित्ता मुंडी पार ही जोडी सुसाट वेगाने धावत आहे. दोन्ही जोड्या टॉप लेवल में धावत आहेत आणि झाशीवरून आणि शेवटच्या क्षणी विजय बोलजोडी झाशी. लाल बादशाह झाशी विजयी जोडी.
सगळ्या शाळा खेळा ठीक आहे मुली पाहिजे. जोड्या सुटल्या चला 20 नंबर क्रमांक 15 क्रमांकाचा 7 सुटला. आर के निंबारके मुंदीपार वर्सेस फिरोज खान देवरी. उत्तर जाण्याला आहेत फिरोज खान देवरी आणि डावीला आहे आर के मुंडीपार. बघू शकता सुसाट धावणार आहे बैलजोड्या. कोण मारणार बाजी. लाखनी तालुक्याची आन बान शान म्हणून ओळख आहे आर के निंबारते. दक्षिणदार आणि उजवीला फिरोज खान यांनी शेवटच्या क्षणी विजय प्राप्त केला आहे. 15 क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत फिरोज खान देवरी. विजयी बैलजोडी फिरोज खान देवरी. चान्स असलेली जोडी सुटण्यासाठी सज्ज आहे. देवा शिवा मुंडीपार मंगेझरी वर्सेस आर के निंबारते मुंडीपार. आणि या जोडीला चान्स मिळत आहे. देवा शिवा मुंडीपार मंगेझरी या जोडीला चान्स मिळत आहे. चान्स वाली जोडी आहे देवा शिवा मुंडीपार मंगेझरी. जोड्या सुटल्या पिंपळगाव सडक येथील प्रसिद्ध ऐतिहासिक शिस्तबद्ध असा पिंपळगाव सडक येथील शंकरपटाच्या 5 नंबरच्या मानकरी कोण होणार. उजवीला आहे रामलालजी कटरे यांचा बंडोल आणि चेतक आणि डावीला आहे बघेलेजी यांचा राम आणि लखन. कोण बाजी माराल. उजवीला आहे बंडोल आणि चेतक डावीला आहे राम आणि लखन. शेवटच्या क्षणी टॉप गाडी आणि ड्रायव्हिंग टॉप आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली राम आणि लखन. बघेले गुरुजी पात्री केवलजी वगैरे 25,101 रुपयांचे मानकरी. विजयी बैलजोडी मालकांचे हार्दिक अभिनंदन. मालकासाठी पळालेली बैलजोडी राम आणि लखन. जाऊ दे ड्रोन जाऊ दे. जोड्या सुटल्या क्रमांकाच्या 8चा कोण होणार. पिंपळगाव शंकरपटाचा 8 नंबरचा मानकरी. दक्षिणेला आहेत रामलालजी कटरे प्रसिद्ध जोडा मालक यांचा करेली आणि अर्जुन. आणि उजवीला आहे प्रसिद्ध जोडा मालक मध्य प्रदेश यांचा नंद्या आणि कराल. टॉपची चुरस सुरू आहे आणि कोण होणार. 8 नंबर पिंपळगाव शंकरपटाचा पिंपळगाव केसरीचा मानकरी अर्जुन की करायल. आणि शेवटच्या क्षणी टॉप मारली प्रसिद्ध जोडा मालक महाराष्ट्राची आन बान और शान रामलालजी कटरे यांचा अर्जुन आणि करेली.
या ठिकाणी सर्वांना उत्सुकता होती की कोण होणार आहे 8 नंबरचा मानकरी, आणि आपण पाहू शकता मालकासाठी धावून विजय प्राप्त केला जी रामलालजी कटरे, विदर्भाचे प्रसिद्ध जोडा मालक रामलालजी कटरे नागपूर यांचा अर्जुन आणि करेली मालकासाठी धावून त्यांनी 8 नंबरचा क्रमांक पटकावलेला आहे. जोड्या सुटल्या क्रमांक 12 क्रमांकाच्या पिंपळगाव शंकरपटातील 12 क्रमांकाचा जोडा सुटला. दक्षिणेला आहे मुन्ना भोयर चांदोरी खुर्द यांचा घरचा साज, आणि उत्तरेला आहे टिनू येडे मुंडीपार कटंगी यांचा घरचा साज. क्रमांक 12 ची जोडी धावत आहे, आणि कोण होणार 12 क्रमांकाचा विजेता मानकरी. दोन्ही जोड्या टाप आणि शेवटच्या क्षणी टाप टाकून विजय प्राप्त केलाय. शेवटच्या क्षणी विजय प्राप्त केलाय मुन्ना भोयर विजयी बैलजोडी. त्यांचं काम नाही का सगळं इथून बाहेर गावाला. 7 क्रमांक जोड्या सुटल्या क्रमांक 7 च्या कोण होणार मानकरी. सुटर आणि सरपंच की करण आणि खुर्ची पारवाना. विदर्भ आणि मध्य प्रदेश कोण होणार 7 नंबरचा मानकरी. उजवीला आहे सरपंच आणि सुटर, आणि डावीला आहे करण आणि खुर्ची पारवाला. एक टॉपच्या 7 नंबरचा सामना, आणि पाहू शकता दोन्ही टॉपच्या जोड्या आपापल्या क्षेत्रात, आणि शेवटच्या क्षणी ते बाजी मारली करण आणि खुर्ची पारवाला. करण आणि खुर्ची पारवाला अजिम पटेल बिरा यांचा घरचा साज विजयी जोडी, आणि 18,101 रुपयाचा मानकरी ठरलेली जोडी अजिम पटेल बिरा यांच्या घरचा साज करण आणि खुर्ची पारवाला. या ठिकाणी आपण बघू शकता जोड्या सुटल्या क्रमांक 11 चा कोण होणार मानकरी. दक्षिणेला आहे राणा फ्री फायर शुभम भाऊ तितिरमारे यांचा घरचा साज, आणि उत्तरेला आहे हार्दिक शर्मा नरसिंहपूर. कोण होणार 11 नंबरचा मानकरी. सर्वांची उत्सुकता शिगेला. दोन्ही जोड्या आपापल्या क्षेत्रात टॉपवर, आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली ती हार्दिक शर्मा नरसिंहपूर यांनी. निर्णय लागणार नाही. बोली व्हायच्या आधीच दोन्ही जोड्या सुटून गेलेल्या आहेत, आणि आपण मागच्या वर्षी पण सुलतानचा आतंक आपण विसरू शकत नाही, आणि या वर्षी सुद्धा त्याच जोशात या ठिकाणी सुलतान आणि त्याच्यासोबत होता अंग्रेज. सोहेब पटेल नांदी यांची प्रसिद्ध जोडी सुलतान आणि अंग्रेज. आणि विदर्भात ज्यांनी दबदबा निर्माण केला असे रामनारायणजी कटरे यांचा जिल्हा चॅम्पियन आणि बादल सुटण्यासाठी तयार होत आहेत. अतिशय शांतपणे चालाखीने 18 ते 20 लोकांचा ताफा बैलांना शांत करून जुंपण्यासाठी तयार करत आहेत. मागील वर्षी सुद्धा डोंगऱ्याने आतंक मंचवला होता, त्याच्यामुळे आपण त्याचा आतंक पुन्हा एकदा पाहू शकता. डोंगऱ्याचा आतंक मागील वर्षीचा सतर्क रास. सर्वांनी सतर्क राहावे, शांतपणे पडून न जाता सतर्क राहा. गोंगाट करू नका, गोंधळ करू नका. कसं नाही पकडत नाही. बघू शकता डोंगऱ्याचा आतंक. बघू शकता डोंगऱ्याने केलेला आतंक. मागच्या वर्षी सुद्धा हाच आतंक, तो जोश आणि
यावर्षी सुद्धा मैदान गाजवण्यासाठी त्याच जोशात तयार डोंगरिया. अजून आतंक बघू शकता शेरा आणि डोंगऱ्याचा. हे माणसं त्याच्यापासून तू झाला गेला बाहेर गेला बाहेर. आतंक बघू शकता डोंगरियाचा. संपूर्ण पोट हलवून टाकलेला आहे. आपण बघू शकता डोंगरियाचा आतंक. मोठ्या पेन पेन बैलाला आतमध्ये येऊ द्या. कोणी ओढू नका. कोणी ओढू नका त्याला. येऊ द्या आतमध्ये. ओढू नका. आतंक संपूर्ण मैदानाबाहेर सुद्धा आतंक मचवलेला आहे डोंगरियाने. आपण भेटा टाकू तिला. मोबाईल बोलावून दे. दुसरी मोबाईल बोलावून दे. हे नंबर कुणाला येतो? 6 नंबर. हो. 3 नंबरचा खेळ. जोड्या सुटल्या. कोण होणार 3 नंबरचा मानकरी? डावीला आहे मागील वर्षीचा 1 नंबर ट्रॅक्टरचा मानकरी डोंगरिया आणि शेरा. आणि उजवीला आहे रामलालजी कटरे यांचा जिल्हा चॅम्पियन आणि बादल. दोन्ही जोड्या सुसाट वेगाने धावत आहेत. पुन्हा एकदा 3 नंबर सिटी 110चा मानकरी जिल्हा चॅम्पियन की बादल आणि इतिहास घडवण्यासाठी तयार आहे. जिल्हा चॅम्पियन आणि बादल संपूर्ण महाराष्ट्राच्या आनंदाचा क्षण आहे. मागील वर्षीचा गत विजेता डोंगरिया आणि शेरा पराजित आणि संपूर्ण मैदान गाजवला तो बादल आणि जिल्हा चॅम्पियन यांनी महाराष्ट्रासाठी गर्वाचा हा क्षण आपण पाहू शकता. नजारा बघू शकता. 3 नंबरचा मानकरी गत विजेता या ठिकाणी बघू शकता. गत विजेता शेरा आणि डोंगरिया या जोडीचा पराजय करून 3 नंबरचा मानकरी ठरले आहे. रामलालजी कटरे यांचा जिल्हा चॅम्पियन आणि बादल आपण बघू शकता. आणि आपण बघू शकता महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून नाही तर संपूर्ण भारताच्या बाहेरून, देशाच्या बाहेरून, अमेरिकेहून या शंकरपटाचा आस्वाद घेण्यासाठी स्पोर्टप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण बघू शकता. सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करूया आपण. अमेरिकेवरून या ठिकाणी स्पोर्टप्रेमी आपण बघू शकता. पूर्ण संपूर्ण संच. मी शैलेश कमाने, सोबत आहेत आमच्या सचिन भाऊ तवाळे, त्यांच्या बाजूला आहेत नितीन भाऊ तवाळे, सोबत पियुष भाऊ शिवंकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बघू शकता. आपण आमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. संपूर्ण थेट प्रक्षेपण बघणाऱ्या सर्व पटप्रेमींचे पट समिती पिंपळगाव तर्फे सर्वांचे आभार. जोड्या सुटल्या. कोण होणार 2 नंबरचा मानकरी?
डावीला आहे ते विकास भाऊ पटले यांची पंजाबवरून झालेली नवी खरेदी आणि पहिल्याच मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत किसन आणि कन्हैया. त्याच्या विरुद्ध जोडी आहे मध्य प्रदेशहून सोहेब पटेल नांदी यांचा रणवीर आणि राणा. कोण होणार टू व्हीलर 2 नंबरचा प्लॅटिनीचा मानकरी कोण पडणार किसन कन्हैया की रणवीर आणि राणा. आणि थोडक्यात बाजी मारली ते रणवीर आणि राणा, परंतु संपूर्ण मैदान गाजवला त्यांनी असे किसन आणि कन्हैया. या ठिकाणी कौतुक करू तेवढे कमी आहे असा किसन आणि कन्हैया जे आहे चिमटा आणि टायगर. सिकंदरचा आपण आतंक बघू शकता ज्याचा धोका होता आणि तोच झाला. मागच्या वर्षी पण 1 नंबरचा अनुभव सेम अनुभव पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अनुभवला. मागील वर्षी त्यासाठी आम्ही सांगतो आणि बाजूला हवा म्हणून मागील वर्षीचा अनुभव आपण प्रत्यक्षात घेतला. मागील वर्षी 1 नंबरचा मानकरी सुलतान याच शिदानीवरून याच प्रकारे असाच सुटून अंतिम रेषेकडे पोहोचला होता आणि तोच क्षण पुन्हा पाहायला मिळाला. दानीवर आलेले सर्व लोक व्हॉलेंटियर जी रांगडले यांच्या घरचा साज सुलतान आणि सिकंदर मैदान गाजवण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. सर्वांची उत्सुकता लागलेली आहे की कोण होणार 1 नंबर पल्सरचा या वर्षीचा पिंपळगाव केसरीचा मानकरी. कमेंटद्वारे नक्की कळवू शकता आपण की कोण होणार 1 नंबर पल्सरचा पिंपळगाव केसरीचा मानकरी. डॉक्टर सचिनजी रांगडाले यांचा घरचा साज सुलतान आणि सिकंदर मैदान जोड्या सुटल्या. पिंपळगाव सडक येथील शिस्तबद्ध अशा शंकरपटाचा जोडी क्रमांक 1 सुटला आणि कोण होणार 1 नंबरचा मानकरी. उजवीला आहे विदर्भाची आन बादशाह सुलतान आणि सिकंदर आणि डावीला आहे चिमटा आणि टायगर
आणि सर्व शेवटच्या क्षणी कोण बाजी मारणार आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली ती सुलतान की चिमटा आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली ती चिमटा मध्य प्रदेश अजिम पटेल बिहिरिया यांच्या चिमटा आणि टायगर ठरले 1 नंबर पल्सरचे मानकरी आणि ठरले ते पिंपळगाव केसरीचे मानकरी. धन्यवाद. संपूर्ण पटप्रेमी पट रसिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या संपूर्ण पटाचा स्वागत घेतला त्याबद्दल पिंपळगाव पट समितीतर्फे संपूर्ण लाईव्ह पाहणाऱ्या प्रत्यक्ष उपस्थित सर्व पट चौकीयांचे शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार आणि असेच सहकार्य लागू द्या, असेच सहकार्य करा आणि आपल्या पिंपळगावचा संघर्पट पुन्हा एकदा महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात गाजवायला मदत करा. धन्यवाद. आता याच्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळूया. नंबर 10 ची विजेती जोडी आहे. मी जोडी मालकांना विनंती करतो की त्यांनी अशोक पाटील पटले आपल्यास विनंती आहे की मंचावर आपण अशोकजी पटले पाटील जोडी मालकांना विनंती आहे की त्यांनी नाव घेतल्यानंतर आपण कृपया इथे उपस्थित व्हावं. 10 नंबरची विजेती जोडी आहे बजरंग बन्सी अशोक पाटील यवतमाळ. बजरंग बन्सी अशोक पाटील यवतमाळ यांना 10,101 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य पाहुणे मंडळीच्या हस्ते प्रदान करण्यात येतील अशी मी त्यांना विनंती होतो. घ्या पाकिट. 10 नंबरचं पाकिट द्या ना. आणि ते सही घ्या म्हणा. हो. हा? नऊ नंबरची विजेती जोडी आहे टायगर प्लस भोळा पटेल ठेकेदार धुरवाडा. ह्या जोडीला चान्स देण्यात आला होता. त्या जोडी मालकांनी आपलं बक्षीस घेऊन जावं. 9 नंबर की जो जोड़ी है टाइगर प्लस भोला पटेल ठेकेदार धुरवाड़ा, आप मंच पे आकर अपना पारितोषिक लेके जाइए 12,101 रुपए. 8 नंबर की विजेती जोड़ी है अर्जुन करेली रामलाल जी कटरे. 15,101 का पारितोषिक है 8 नंबर की विजेती जोड़ी को. रामलाल जी कटरे नागपूर हे सुद्धा खूप असे पटशौकीन आहेत आणि प्रत्येक पटामध्ये ते उपस्थित राहतात. 8 नंबरची अर्जुन करेली रामलालजी कटरे 15,101 रुपये. हे आपल्याच एरियातील आहेत परंतु आता हे नागपूरला असतात म्हणून रामलालजी कटरे नागपूर असं त्यांचा ऍड्रेस आहे. त्याच्यानंतर क्रमांक 7 ची विजेती जोडी आहे करण फुरसोपरवाला अजिम पटेल बिहारिया सिवनी. 7 नंबर की विजेती जोड़ी है करण फुरसोपरवाला अजिम पटेल बिहारिया सिवनी. इनका पारितोषिक है 18,101 रुपए. 18,101 रुपए इनका प्राइस है 7 नंबर का. छह नंबर की विजेती जोड़ी है अंग्रेज सुल्तान सोहेब पटेल नांदी. 6 नंबर की जोड़ी अंग्रेज सुल्तान सोहेब पटेल नांदी. जोड़ी मालक को विनती है 1 रुपया. प्रफुल्ल तू घेत आहे का. 6 नंबर की जोड़ी 21,101
त्यांच्या मार्फत प्रफुल्ल दोडे हे बक्षीस स्वीकारत आहेत 21,101 रुपयाचं. त्याच्यानंतर 5 नंबरची पराजित जोडी, आपण 1 ते 5 पराजित जोड्यांना सुद्धा बक्षीस देत आहोत. 5 नंबरची पराजित जोडी आहे बंडोल चेतक रामलालजी कटरे नागपूर. बंडोल चेतक रामलालजी कटरे नागपूर 4,000 पारितोषिक त्यांना देण्यात यावं. पराजित 5 नंबरची जोडी. आणि पैसे तुम्ही मोजून घ्या इथंच, म्हणजे कमी जास्त झालं तर नंतर उद्या तक्रार नको. 5 नंबरची पराजित जोडी आहे ही बंडोल चेतक रामलालजी कटरे. आणि 5 नंबरची विजेती जोडी आहे रामलखन केवल भाऊ बघेले पात्री. रामलखन केवल भाऊ बघेले पात्री यांचं बक्षीस आहे 25,101 रुपये. पात्रीवाले रामलखन केवल भाऊ बघेले पात्री. ठीक आहे, ते बक्षीस ठेवून द्या, ठेवून द्या ते बक्षीस. त्याच्यानंतर 4 नंबरची जोडीला चान्स देण्यात आले होतं बिजली कबूतर विकास भैया पनवास. बिजली कबूतर विकास भैया पनवास आप आइए. इनका है 31,101 रुपया. तीन नंबरला पराजित जोड़ी है डोंगरिया सेरा अजिम पटेल बिहार शिवनी. 3 नंबर को पराजित जोड़ी है डोंगरिया सेरा अजिम पटेल बिहार शिवनी. 11,000 रुपए. आगे क्या डोंगरिया सेरा. और 3 नंबर की जो सिटी 100 गाड़ी जिन्होंने जीती है, और ये गाड़ी सुनील भाऊ पुंडे इनकी तरफ से बादल जिला चैंपियन रामलाल जी कटरे, इन्होंने 3 नंबर की सिटी 100 बाइक जीती है. चाबी देना सचिन. तीन नंबर बादल जिल्हा चॅम्पियन रामलालजी कटरे सुनील भाऊ फुंडे यांच्याकडनं ही गाडी देण्यात येत आहे. हर हर महादेव. 2 नंबर की पराजित जोड़ी है. 2 नंबर की पराजित जोड़ी किसान कन्हैया इंजिनियर विकास पटले मासलवेटा. सन्माननीय अशोकजी पटले साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 21,000 हे पारितोषिक सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारावं. थोड्याशा अंतरानं काम सुटलेलं आहे, काही हरकत नाही. पाटील साहेब पुढच्या वेळेस परत एकदा घेऊ. त्याच्यानंतर 2 नंबरची विजेती प्लॅटिना जोडी विनर आहे राणा रणवीर सोहेब पटेल नांदी. ये भी गाड़ी हमारी सुनील बाबू मुंडे की तरफ से है. राणा रणवीर सोहेब पटेल नांदी ये 2 नंबर की विजेती जोड़ी है. आप सभी जन तालियां बजाइए. आणि 1 नंबरला जी पराजित जोडी झाली आहे 1 नंबरच्या विजेत्या जोडी सोबत ती जोडी आहे सुलतान सिकंदर डॉक्टर सचिनजी रांगडाले मोके यांचं पारितोषिक आहे 31,000. सुलतान सिकंदर डॉक्टर सचिनजी रांगडाले मोके 31,000 पारितोषिक त्यांनी स्वीकारावं. आणि 1 नंबरची विजेती जोड़ी है 1 नंबर की विजेती जोड़ी है हेमंत पटेल बगरिया टाइगर अजिम पटेल में चिमटा. और ये पल्सर गाड़ी सकोली विधानसभा क्षेत्र के आमदार नाना भाऊ पटोले की तरफ से. सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर असा खेळ झालेला आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन. विजेती जोडीचं अभिनंदन. पराजित जोडीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं
परत एकदा आभार व्यक्त करतो याला तयारीत राहता की आता काहीच सुनवाई नाही. आणि बटन बंद है क्या? बटन बंदच नाही ते. ओ नांदी वाले भैया कुछ तो इधर भी बोल रहे थे किसका तुम बर्थडे करके, उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। अजीम जी पटेल बेटे, उनके बेटे का आज जन्मदिन है, वो साथ में है। RS पटेल वो साथ में है। चलो अभिनंदन सर्वांचा धन्यवाद। याच्यानंतर शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शन। मी नानाभाऊ नवकरे यांना विनंती करतो की ते आभार प्रदर्शन करावं। सर्वांना खूप खूप धन्यवाद। सर्व जोडी मालक, सर्व पराजित जोड्यांचे मालक, सर्व विजयी जोड्यांचे मालक, त्यांचे सहकारी कातकर आणि सोबत असलेले अगदी लहानात लहान प्रत्येक कार्यकर्ता नक्कीच धन्यवाद। आणि अगदी स्पीकरचे पोंगे लावणाऱ्या माणसापासून तर इथे चुना मारणाऱ्या सगळ्या माणसांपर्यंत अगदी प्रामाणिकपणे काम तुम्ही सगळे करता आणि म्हणून हे सगळं घडून येऊ शकते हे लक्षात घ्या। थांबा थांबा थांबा. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता पिंपळगावच्या शंकरपड्याची गर्दी हो सांगतो ना, एकच मिनिट। गाड्यांच्या बाबतीत सूचना अशी की आपण ह्या सगळ्या गाड्या भंडाऱ्याच्या बस स्टँडवर असलेल्या महाकाळकर एजन्सी मधून आणलेल्या आहेत। मागच्या वर्षी जिथून आणले तिथूनच, आणि म्हणून ह्या गाड्या तिथं पाठवाव्या लागतात आणि तिथून तुम्हाला पुढची कार्यवाही करून ही तुमच्या नावानं केली जाते। त्यांना आधार कार्डाची वगैरे गरज असते। आता आम्ही इथं काही तुमचे आधार कार्ड वगैरे घेतलेले नाही। जो जोडी मालक आहे त्यांची नावं आम्ही त्यांना पाठवून देऊ। तुम्हाला कोणाच्या नावानं ती गाडी करायची आहे तो तुमचा विषय असतो। आधार कार्ड तिथं न्यावं लागेल। मारून नाही, गाडीच नको ना तुम्हाला, हे गाडी घेऊन जायची ते का? हो नाही का? फोटो घेऊन घ्या त्याच्या त्या गाड्याचा। बरं, तो आता कार्ड नाही दिला तरी आम्ही ते तुम्हाला तुमची व्यवस्था करून देऊ, तुमची व्यवस्था करून देऊ। बर बर, काय हरकत नाही। तर